Hi students, welcome to this wonderful session. In before lecture, we will discuss about the transition elements. In this chapter, we detail study related about transition and non-transition and inner transition elements. The transition elements are also called as D block elements. In earlier lecture, we discussed about the D block elements are those in which last electron enters in D subshell, and transition elements are those D block elements. काय सांगितलं, ट्रान्झिशन एलिमेंट्स हे डी ब्लॉकच आहेत, पण कोणते, ज्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फील्ड n-1 डी सबशेल आहे. बरोबर आहे. आपण लास्ट लेक्चर सांगितलं होतं की स्कॅन्डियम, आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पार्ट स्टडी करायचा आहे. फर्स्ट आपण सिरीज स्टडी करतोय. या सिरीजला आपण म्हणूया 3D सिरीज किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. हे कोणती आहे? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आता आपण स्कॅन्डियम फर्स्ट घेतला होता. स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21 आहे. याचं कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d1 4s2. आता हे जे कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6, this configuration is an element of argon. हे जे एवढं कॉन्फिगरेशन आहे हे कुठल्या एलिमेंटचे? तर अर्गॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 18 आहे. ह्या स्कॅन्डियमचं मी कंडेन्स कॉन्फिगरेशन केलं. हे अर्गॉन कॉन्स्टंट घेतलं जो 18 आहे, आणि फायनली घेतलं मी इथे कुठला 3d अँड 4s. हे 18 s मधले टू एलिमेंट्स दॅट 20 and last electron enters in D subshell, so they are called as D block elements. This last electron enters in D subshell, atomic number of scandium becomes 21. So how to write electronic configuration? Look at this number, scandium 21. Argon contains 18 electrons, so argon 18, remaining 3 electrons 19 20 and 21. These two electrons means these two occupies in S. These two electron goes to the S subshell. म्हणजे आपण सांगतो की 21 ॲटॉमिक नंबर आहे, 18 अर्गॉन कडे गेला, राहिले 3 इलेक्ट्रॉन्स 1 2 अँड 3. ह्याच्यातले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे करायचे? एस मध्ये. म्हणजे आपण ह्या ॲटॉमिक नंबर वरून यांचं कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करू शकतो. ही हिंट आहे मित्रांनो. हे दोन कुठे आले? एस मध्ये. आता हा जो एक आहे तो कुठे गेला? डी मध्ये. दिस डी सबसेल बिकम सक्सेसिव्हली फिल. ही जी डी सबसेल आहे ती सक्सेसिव्हली फिल होते. आता ॲटॉमिक नंबर स्कॅन्डियमचा 21 आहे, टिटॅनियम 22 आहे. कसं रिप्रेझेंट करणार? कुठं फरक पडणार? इथे मी स्कॅन्डियम पासून टिटॅनियम 22 घेतलं. हे तर कॉन्फिगरेशन कॉमन येणार आहे, हा एस पण कॉमन येणार आहे. नवीन येणारा इलेक्ट्रॉन कुठे ऍड होणार आहे? डी मध्ये. इथे बघा अर्गॉन हे 18 आहे, 4s मधले 2, 18 प्लस 2 20 झाले. इथे किती राहिले? 2. ते कुठे आले? डी मध्ये. कुठे आले? डी मध्ये. नेक्स्ट विल बी फॅनॅडियम 23. याच्यातले 2 इथं आले. अर्गॉन किती आहे? 18 आहे. 18 प्लस 2 20. इथे किती आले मग? 3. 23. सिमिलरली इथे बघा D1 D2 D3, there is no change in 4s2 4s2 4s2, means this 4s2 becomes remains constant. S मध्ये किती येतात? 2च येतात इन एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे आपल्याला अपेक्षित असणारं कॉन्फिगरेशन मित्रांनो. याच्यामध्ये काय सांगितलं मग आपण? एस मध्ये किती येतात? 2 येतात. डी मध्ये 1 2 3. According to this number increases atomic number 1 unit, and in D subshell electron increases by also 1 unit. In scandium D1, titanium D2, vanadium D3, chromium D4, D5, D6, D7, D8, D9 and Hu maximum their completely filled D subshell becomes D10 configuration. कुठला आलं हे? D10 configuration. आता आपण हे एक्सपेक्टेड सांगितलं, हे आपल्याला अपेक्षित आहे. पण जसं आपण ऍक्च्युअली या सर्व एलिमेंटचा स्टडी केला, स्कॅन्डियम, टिटॅनियम, फॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक.
Zinc becomes completely filled d subshell, so do not considered as transition element. ओके, आता नेक्स्ट आपण काही एलिमेंट्स बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय की आता ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन कसं तयार करायचं. आता ऑब्झर्व्ड मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ह्याच्यामधले हा एलिमेंट घेतला आपण कुठला, क्रोमियम. इथं बघा, क्रोमियमला कॉन्सन्ट्रेट करा. दिस क्रोमियम, हा क्रोमियम, कॉन्सन्ट्रेट ऑल ओव्हर क्रोमियम. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं ते कॉन्फिगरेशन स्कॅन्डियम 21 आहे. हे जे एक्सपेक्टेड आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियमचं तेच ऑब्झर्व्ड आहे. इथं 4s2 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 d1 d2 आणि d3 मीन्स देयर इज नो चेंज इन एक्सपेक्टेड. Also compared to observed configuration, there will be same in case of scandium, titanium and vanadium. But chromium shows different configuration. And configuration of chromium becomes observed as argon 3d5 4s2, 3d5 4s1, 3d5 4s1. Just a simple change. These 4s2 electrons here and 4s 3d4 इथला एक इलेक्ट्रॉन इथं प्रमोट झाला, म्हणजे एस मधला इलेक्ट्रॉन डी मध्ये शिफ्ट झाला, त्याला आपण ट्रान्सफर झाला असं म्हणूया. असं का होत असेल. बेसिक रूल एक की कोणतीही सबशेल, इथे कोणती सबशेल आपण कन्सिडर केलेली आहे, डी. डी सबशेल जर इलेक्ट्रॉन D5 कन्सिडर करत असेल किंवा D10 कन्सिडर करत असेल तर याला म्हणतात इज हाफ फिल्ड, इट इज कम्प्लिटली फिल्ड. काय म्हणून आपण याला हाफ फिल्ड, कम्प्लिटली फिल्ड. अँड अनदर वन्स आर D1, D2, D3 and D4. Also D5, D6, D6, D7, D8 and D9. These are partially filled D subshell. यांना काय म्हणलं आपण, पार्शियली फिल्ड. D5 ला काय म्हणतो आपण, हाफ फिल्ड D subshell. D10 becomes completely filled D subshell. Any subshell, if they are having half filled or completely filled, they are extra stable configurations. These are extra stable configurations. आपण यांना एक्स्ट्रा स्टेबल किंवा यांना आपण ऍडिशनल स्टेबल म्हणतो. काय म्हणतो आपण, ऍडिशनल स्टेबल. म्हणजे ज्या ज्या वेळेस डी सबशेल ही हाफ फिल्ड असते किंवा कम्प्लिटली फिल्ड असते ते कॉन्फिगरेशन्स ह्या बाकीच्या कॉन्फिगरेशन पेक्षा जास्त स्टेबल असतात. थोडक्यात काय, एक्स्ट्रा स्टेबल असतात किंवा ऍडिशनल स्टेबल असतात. म्हणजे थोडक्यात काय, ह्या एलिमेंट्सना पण काय व्हायचंय, स्टेबल व्हायचंय. तुम्ही का माझं लेक्चर बघताय, तुम्हाला 11वी-12वी खूप स्टेबल व्हायचंय, चांगला अभ्यास करायचा, भरपूर मार्क्स पाडायचे, म्हणून तुम्ही स्टेबल होण्यासाठी बसलाय. ओके, तसं त्या एलिमेंट्सना पण स्टेबल व्हायचंय. पण हे स्टेबल कधी होतात, त्यांचं कॉन्फिगरेशन स्टेबल असेल तर. आता काय केलं आहे क्रोमियमनं, दिस वन इलेक्ट्रॉन शिफ्टेड फ्रॉम 4s to 3d and achieve 3d5 and 4s1 configuration. Look at here, important one, this configuration d5 4s1 is more stable than 3d4 4s2. परत एकदा मी रिमाइंड करतोय, 3d5 4s1 कॉन्फिगरेशन हे 3d4 4s2 कॉन्फिगरेशन पेक्षा मोर स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. असं का, अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टेबल और ऍडिशनल स्टॅबिलिटी रूल. कुठला रूल सांगितला मी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी और ऍडिशनल स्टॅबिलिटी रूल. काय रूल सांगतो हा, जर कुठल्याही सबशेल्स मध्ये जर ती सबशेल अर्धी भरलेली असेल किंवा पूर्ण भरलेली असेल, बिकम्स हाफ फिल्ड और फुल फिल्ड और कम्प्लिटली फिल्ड, these configurations are more stable than other partially filled D subshell. It is simple. आता परत चेंज होतो की हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्टच का होतो, 3D आणि 4s ह्याच्या दोन सबशेल्स आहेत. कुठल्या कुठल्या, 3D आणि 4s. ह्या दोन्ही सबशेल्स मधला एनर्जी गॅप खूप कमी. एनर्जी गॅप काय, खूप कमी. म्हणजे समजा आपण आज सांगितलं ही 4s आहे, ही 3D,
जवळपास जवळजवळ असणाऱ्या सबशेल्स आहेत. ह्या दोघांच्या एनर्जी गॅप कमी आहे. ड्यू टू धिस एनर्जी गॅप becomes less, hence one electron from 4s transferred to the 3d and 3d becomes half filled, which is more stable than 3d 4 and 4s becomes also half filled. इथं 4s फुल फिल आहे, 3d हाफ फिल आहे, दोघं पण काय झाले हाफ फिल झाले. परत सांगतो बघा. why chromium shows abnormal or anomalous or आपण काय त्याला म्हणूया अनएक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन. इथं आपण सिंपल सांगू शकतो क्रोमियम शोज 3d5 4s1 configuration instead of 3d4 4s2 configuration because according to extra stability or additional stability rule. आपण असे म्हणू शकतो to achieve additional stability one electron from 4s goes to transfer into 3d and 3d becomes half filled, 4s becomes half filled. And this configuration 3d5 4s1 more stable than 3d4 4s2. Simple. पुढे पण बघूया. मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल हे चारही पण जे एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आहे तेच त्यांचं ऑब्झर्वड आहे. 3d5 3d5 4s2 3d6 4s2 3d7 4s2 3d8 4s2. आता इथं बघा ह्या डी मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. जर इथला एक इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर झाला, सेम केस ऑफ क्रोमियम, कॉपर ऑल्सो शोज ॲबनॉर्मल कॉन्फिगरेशन. कोण दाखवतोय कॉपर. इथला एक इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर झाला, हा आला 3d10 4s1, हा आला 3d10 4s1. हिअर कॉपर अचीव 3d10 configuration which is more stable than 3d9 according to extra stability or additional stability rule. काय सांगितलं मी? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी और ऍडिशनल स्टॅबिलिटी रूल. डू यू अंडरस्टँड? लक्षात यायला पाहिजे, खूप महत्वाचा पार्ट आहे. झिंकचं काय आहे? सेम कॉन्फिगरेशन आहे 3d10 4s2. It is already achieved their stability. Look at here, all these configuration, expected and observed configuration, only two elements behave as a differently than other group members. So this chromium and copper called as abnormal. आपण म्हणतो ना वर्गामध्ये सगळ्यात वेगळा असेल विनाकारण गोंधळ घालतो, तर आपण ॲबनॉर्मल म्हणतो. ओके. तसंच यांच्यामध्ये ह्या सगळ्या 10 एलिमेंट्स मध्ये क्रोमियम आणि कॉपर यांच्यापेक्षा वेगळं कॉन्फिगरेशन दाखवतात, अकॉर्डिंग टू रूल दाखवत नाहीयेत. मग आपण त्यांना काय म्हणतो? दे हॅव्हिंग ॲबनॉर्मल और anomalous electronic configuration किंवा unexpected configuration due to explanation on the basis of extra stability or additional stability rule. मित्रांनो, तुम्हाला हे कॉन्फिगरेशन सगळ्यांना लक्षात ठेवावं लागतं. त्यातल्या त्यात मॅक्सिमम आपल्याला भर द्यावी लागते ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती. कॉन्फिगरेशन लिहिताना ह्या ॲटॉमिक नंबरवरून कॉन्फिगरेशन लिहित जायचे. दिस ॲटॉमिक नंबर कसे लिहायचे? कुठलाही एलिमेंट जर आला 3D सिरीज मधला तर पहिल्यांदा आपल्याला आठवायला काय पाहिजे? आर्गॉन. किती असतो हा? 18. आउटर सेल कुठली आहे? 3D अँड 4s. कुठलाही ॲटॉमिक नंबर आहे, कुठला येणार आहे? 21 पासून 30 पर्यंत. मला या ठिकाणी 25 ॲटॉमिक नंबर 1चं कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचं आहे. किती ॲटॉमिक नंबरचं? ॲटॉमिक नंबर 25. कुठलं आहे? मॅंगॅनीज आहे. ते काय करणार? आर्गॉन 18 आहे. हे पहिले जर 2 नंबर इंडिकेट होतो तो आहे 4s2 मध्ये. एक्सेप्शन फक्त इथं झिंक आहे, 4s मध्ये 2च येतात. हा जो 5 आहे तो कुठं येणार आहे? 3D मध्ये. कुठे येणार आहे? 3D मध्ये. कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करता आलं. इथं बघा, मला व्हॅनेडियम लिहायचं आहे. हा 3D मध्ये, हा 2s मध्ये. एस मध्ये एकतर 2 इलेक्ट्रॉन्स येतात किंवा एकच येतो. एक कुणामध्ये असतो? क्रोमियम अँड कॉपर. तेवढं मात्र कॉन्स्टंटली लक्षात ठेवायचं. इथे लक्षामध्ये दिस कॉन्फिगरेशन आर रिप्रेझेंटेड ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, एक्सेप्शन्स क्रोमियम, कॉपर अँड झिंक. इथं 30 आहे, 3 आहे. इथं 10 येणार आहे. इथे किती येणार आहे? 2 येणार आहे. दीज आर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कुणाच झालं? डी ब्लॉक एलिमेंट्स मधली कुठली सिरीज? 3D सिरीज. बेसिकली आपण कुठले 2 सांगितले होते? क्रोमियम अँड कॉपर. दे शो ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक
कॉन्फिगरेशन्स. आता हे ॲबनॉर्मल का दाखवतात? काय सांगितलं मी? अकॉर्डिंग टू ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल the energy gap in between 3D and 4s becomes very less. So one electron from 4s promoted to 3D and chromium Hu 3d5 4s1, copper Hu 3d10 4s1 configurations, and these configurations are more stable than 3d4 4s2 and 3d9 4s2. हे सगळं एक्सपेरिमेंट कशाच्या बेसिसवरती केलं आपण? अकॉर्डिंग टू ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल और एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. अंडरस्टँड होतंय? 100% व्हायला पाहिजे. महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये ह्यांच्या काही प्रॉपर्टी स्टडी करायचे. त्या प्रॉपर्टीमध्ये आपण ह्यांचं जे जनरल कॉन्फिगरेशन्स आहेत त्याच्यावरून आपल्याला काही प्रॉपर्टी एक्सप्लेन कराव्या लागतात.